ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। भाजपचा प्रचार करत असल्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी सागर गडाख यांना शिवीगाळ करत सत्तूरनं वार करून लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात 24 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। सागर ज्ञानदेव गडाख यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीमध्ये सागर गडाख हे भाजपचा प्रचार करत असताना आरोपी किरण पठारे हा काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होता। तेव्हापासून तो सागर गडाख यांच्याबाबत मनामध्ये राग धरून होता। 23 जून 2026 रोजी संध्याकाळी 6च्या दरम्यान सागर गडाख यांना आरोपी किरण पठारे यानं काहीही कारण नसताना शिवीगाळ करून तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी देखील दिली होती। त्यानंतर सागर गडाख 24 मार्च 2026 रोजी सकाळी 10च्या सुमारास देवळाली प्रवरा परिसरामधील डेपो चौकाजवळील हॉटेल स्वराज इथे त्यांच्या एका मित्रासोबत चहा पिण्यासाठी बसले होते। तेव्हा तिथे आरोपी आले आणि म्हणाले की तू जास्त माजलास का? तू आमच्या विरोधात प्रचार का करतोस? असं म्हणून आरोपींनी सागर गडाख यांच्यावर सत्तूरनं वार केले तसेच लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली। या घटनेमध्ये सागर गडाख हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावरती अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। तिथे उपचार सुरू असताना सागर ज्ञानदेव गडाख यांनी पोलिसांच्या समक्ष दिलेल्या जबाबावरनं आरोपी किरण उत्तम पठारे आणि युवराज चांगदेव तनपुरे या दोघांवरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।